हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असे अजिबात कडू न होणारी एकदम चविष्ट अशी कारल्याची सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहे. तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त आणि चमचमीत अशी भाजी झालेली आहे. एकदा करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल, अजिबात कडू होणार नाही. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे सर्वप्रथम मी बघा 5 ते 6 कारले घेतलेले आहेत. कोवळी आहेत बघा. ही आता आपण कट करून घेणार आहे. दोन्ही साईडने कट करायची आणि थोडेसं वरचा भाग त्याचा काढायचा, असं म्हणजे कडवटपणा कमी होतो त्याचा. या पद्धतीने इथे बघू शकताय, या पद्धतीने थोडासा वरचा भाग याचा काढायचा आणि नंतर आपण याला कट करून घेणार आहे. इथे बघू शकताय मी या पद्धतीने कट करते आणि आतल्या ज्या बिया असतात ते काढून घ्यायचा. मधला भाग सगळा मी काढून घेते आणि तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता. बघा सगळं काढलेलं आहे, मी कट करून घेणार आहे. बघा या पद्धतीने मी सगळी कारली कट केलेली आहेत. आता ही मी पाणी घेतलेलं आहे, पाण्यात मीठ घालून घेणार आहे आणि मिठाच्या पाण्यात मी 10 मिनटं ही कारली अशीच भिजत ठेवणार आहे, म्हणजे थोडासा यामधला कडवटपणा निघून जातो. इथे बघू शकता या पद्धतीने 10 मिनटं मी भिजत ठेवणार आहे. 10 मिनटानंतर बघा ही स्वच्छ धुवून मी आता पाणी काढून घेतलेलं आहे. दुसरं पाणी यामध्ये घालून घेणार आहे आणि दुसरं पाणी घातलेलं आहे त्यात पण मीठ घालून घ्यायचं आणि ही कारली आपण शिजवून घेणार आहे. मीठ घालून बघा मिक्स केलेलं आहे आणि ही कारली आपण शिजवून घेणार आहे. मीडियम फ्लेमवर झाकून ठेवून मी कारली चांगली मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहे. तोपर्यंत आपण त्यासाठी मसाला बनवूया. इथे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, बघू शकताय सुकं खोबरं. त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या थोडंसं कुटून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते, मस्त चव लागते बघा. कोथिंबीर घालून थोडंसं वाटण बनवून घेतलेलं आहे. इथे बघू शकताय कारलं आपलं शिजलंय का ते चेक करूया. पटकन शिजलं जातं, जास्त वेळ लागत नाही. इथे बघू शकताय कारलं आपलं मऊसूत शिजलेलं आहे. आता उतरून घ्यायचं आणि त्याला फोडणी देऊन घेणार आहे. त्यातलं पाणी काढायचं, पूर्ण कारलं शिजलेलं त्यातलं. कढईमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये जिरे घातलेले आहेत. जिरे आणि मोहरी चांगले फुललेले आहेत बघा. तेल चांगलं कडकडीत गरम झाले की नंतर जिरे मोहरी घालायचे. 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घातलेले आहेत. कढीपत्ता पण चांगला फुललेला आहे बघा आणि त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेले सगळं वाटण घातलेलं आहे. इथे वाटण घालून चांगलं परतून घ्यायचं आहे. वाटण घालून मी 2 ते 3 मिनटं परतून घेते. चांगला कच्चेपणा जाईपर्यंत परतायचं. इथे बघू शकता या पद्धतीने मी वाटण परतून घेते बघा. वाटण चांगलं आपलं परतलेलं आहे 3 ते 4 मिनटं. त्यामध्ये मी हळद, इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे. अर्धा चमचा इथे धनेपूड घातलेले आहे. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालते. आपलं घरगुती लाल तिखट असतं ते 1 ते 1.5 चमचा घालते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला आणि हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे. याच्यामध्ये मिक्स करून थोडंसं पाणी घालून हा मसाला आपण शिजवून घ्यायचा, म्हणजे चांगलं असं शिजलं जातं बघा. इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे बघा आणि चांगलं याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मसाल्यांना तेल थोडं सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये शिजलेली कारली घालायची, पाणी नितळून घालायचे आहेत बघा. कारले याच्यामध्ये पाणी नितळून घालायचं बघा. असं मिठाच्या पाण्यात कारलं शिजवून घेतलं किंवा शिजवायच्या आधी मिठाच्या पाण्यात भिजत ठेवलं की यातला कडवटपणा कमी होतो ना, अजिबात कडू लागत नाही ही भाजी. मिक्स करून घ्यायचं कारलं असं 3 ते 4 मिनटं मसाल्यांमध्ये. छान चव लागते बघा. मसाल्यांचा फ्लेवर यामध्ये उतरतो. मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये अजून थोडंसं मी पाणी घालून घेते, म्हणजे मसाला कारला आपलं मसाल्यांसोबत चांगलं आपण 3 ते 4 मिनटं शिजवून घेणार आहे. इथे बघू शकताय थोडंसं मीठ घालणं, मसाल्याचं मीठ आपण कारलं शिजताना पण घातलं होतं. मसाल्यांचं थोडंसं मीठ घालायचं. आता याच्यावर भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट घालून घेते. मी अंदाजेच घालणार आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कूट घाला. इथे बघू शकताय 5 ते 6 चमचे मी होईल एवढं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. चिंच घातलेली आहे बघा थोडीशी आणि 1 चमचाभर होईल एवढा गूळ थोडासा बारीक करून घातलेला आहे. चिंच आणि गूळ घाला, मस्त टेस्ट लागते बघा कारल्याला. हे मी सगळं मिक्स करून घेणार आहे आणि याच्यावर झाकण ठेवून छान शिजवून घेणार आहे. इथे बघू शकताय मिक्स करून घेतलेलं आहे. हवं तर अजून थोडंसं पाणी घालायचं याच्यामध्ये. इथे बघू शकताय मी थोडं अजून पाणी घातलेलं आहे आणि चांगलं झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं शिजवून घेणार आहे. म्हणजे गूळ घातलेला आहे, चिंच घातलेला आहे, छान त्याच्याबरोबर शिजलं जातं बघा मसाल्यांबरोबर.
इथे बघा 4 ते 5 मिनिटानंतर कारलं चांगलं मसाल्यांबरोबर शिजवून घेतलेलं आहे. सगळा मसाल्यांचा फ्लेवर यामध्ये उतरतो. अजिबात कारलं आपलं कडवत होत नाही. सगळ्यात शेवटी अजून थोडीशी कोथिंबीर घातलेलं आहे बघा. असेल तर घाला, मस्त चव लागते बघा. आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय, तुम्हाला किती मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे कारल्याची, छान अशी बघा. अजिबात कडवट होत नाही बघा. तुम्ही नक्की या पद्धतीने कारल्याची सुकी भाजी बनवून बघा. तुम्ही एकदा जरी या पद्धतीने बनवलं तर परत परत याच पद्धतीने बनवणार. अजिबात कडू होत नाही. लहान मुलेसुद्धा आवडीने खातील अशी मस्त चविष्ट अशी भाजी होते बघा कारल्याची. तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त झालेली आहे. नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.